नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आता जेवून त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. ईश्वरी तिथे येते तेव्हा अर्णव जरासा एक साईडला पोटाकडे असा प्रेस करत असतो. ईश्वरी विचारते की काय झालं, तुम्हाला काही त्रास होतोय का? तेव्हा मग ती म्हणते की पोटात वगैरे दुखतंय का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की हां, ते ॲक्च्युली आज काय झालं, जरा जेवण जास्तच झालं ना, म्हणजे माझं डाएट जरा बिघडलं त्यामुळे. आणि कसं आहे ना, आज तू मला जिलब्या भरवत गेलीस तर मी त्या खातच गेलो आणि अंदाजच नाही राहिला की किती खाल्लं ते, त्यामुळे जरा पोट बिघडल्यासारखं झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, जर तुम्हाला त्रास होणार होता हे माहीत होतं किंवा तुम्हाला असं जास्त खाल्ल्याने त्रास होतो असं माहीत होतं तर मला सांगायचं ना, मी तुम्हाला नसती भरवली जिलेबी इतकी. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही अगं, तू इतक्या प्रेमाने भरवत होतीस, मग मी नाही कसं म्हणायचं ना, त्यामुळे मग मी खात गेलो. तेव्हा तसंही सगळ्यांनी आग्रह केला होता ना म्हणून. मग आता ईश्वरी म्हणते की ते सगळं ठीक आहे, मी हे सगळं करत होते, परंतु तुम्ही मला नाही म्हणायचंत ना. तेव्हा मग त्यावर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं ठीक आहे, मी तुला नकार दिला नाही, परंतु तू तर मला सांगू शकत होतीस ना की सर बस झाल्या, इतक्या जिलेब्या खाऊ नका, तुम्हाला त्रास होईल, असं तू समोरून बोलली असतीस तरी मी नाही खाल्लं असतं. तेव्हा मग अर्णवला बाजूला असं अर्णवकडून बाजूला बघतच ईश्वरी म्हणते की बापरे, मी यांना सांगायचं की जास्त जेवू नका, या भडकुचनला कोण सांगेल बाबा, असं ती बोलते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय काय म्हणालीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काही नाही, अहो पण तुम्हाला जर त्रास होतो हे माहीत होतं तर मग उगीच तुम्ही नाही खायला पाहिजे होतं ना, तुम्हाला इतका त्रास होत असेल तर. आणि मी काय तुम्हाला नाही सांगणार खाऊ नका म्हणून. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ, असं काहीच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तू मला जिलेबी भरवत होतीस ती अगदी प्रेमाने भरवत होती, मग मी तुला कसं काय नकार देणार? आणि तसंही तू मला ऑर्डर सोडायची होतीस ना की बस झालं अर्णव सर, आता खूप खाऊ नका, मग मी ऐकलं असतं तुझं, नकार नसता दिला. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघते आणि म्हणते की काय अर्णव सर, मी आणि तुम्हाला ऑर्डर सोडायची? मला सांगा, तुम्ही दुसऱ्याच्या ऑर्डर्स कधी ऐकता का? म्हणजे भडकुचनला कधी ऑर्डर देणार मी? असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे रागानेच बघतो आणि म्हणतो की काय, तू मला भडकुचन म्हणालीस? तेव्हा ईश्वरी म्हणते की एकदा नाही, खूप वेळा म्हणाली आहे, भडकुचन भडकुचन भडकुचन. मला माहीत आहे ना तुम्ही किती रागीट आहात ते, मग त्यावेळेला तुम्हाला कसं म्हणणार मी की खाऊ नका म्हणून? तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरोबर. ईश्वरी आता त्याला म्हणते की हे काय सर, म्हणजे भांडण करायला लागल्यावर तुमचं पोटात दुखणं थांबलं की काय? असं विचारल्यावर आता अर्णव पटकन पोटाला हात लावून आई गं असं बोलतो. तेव्हा दोघंजणही आता एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि मग अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. तेवढ्यातच दोघं अनपेक्षितपणे एकमेकांच्या हातात हात देऊन टाळी देतात आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. आता हे सगळं अचानकच झाल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात, कारण त्यांचं जे हे सगळं घडण्याच्या अगोदर जे मैत्रीचं नातं असतं ते पुन्हा सुरू झालेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे आता बघत असतात. अचानकपणे का होईना, परंतु ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघत असतात. आणि त्याच वेळेला ईश्वरीला ही आता कळून चुकलेलं असतं की अर्णव हा खरंच खूप चांगला आहे. तिच्या मनातले जे काही गैरसमज आहेत ते सगळे आता दूर झालेले असतात, त्यामुळे आता त्यांचं नातं नव्याने पुन्हा खुलू लागलेलं असतं. त्याचबरोबर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला सांग, मला मगाशी तू जी सगळ्यांसमोर जिलेबी भरवलीस ती अगदी मनापासून भरवलीस हो ना? तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो, त्याचं काय आहे की सगळ्यांनी मला आग्रह केला ना, मग मी आग्रह कसा मोडू शकते सगळ्यांचा, आणि म्हणूनच मी जिलेबी भरवली. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला म्हणून तू मला जिलेबी भरवलीस, तू अगदी मनापासून नाही भरवलीस, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे तसं नाही, आग्रह केला म्हणून पण भरवली आणि मनापासून म्हणून पण भरवली. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तू जे सगळं काही केलंस ते कोणाला तरी दाखवण्यासाठी केलंस, बरोबर ना? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो, दाखवण्यासाठी असं नाही, पण मनापासूनच भरवली. त्यावेळेला आता अर्णवला आपसुकच तिच्या मनातलं समजलेलं असतं. तिने स्वतःच्याच तोंडून ते कबूल केल्यामुळे आता ती लाजते आणि म्हणते की मी आलेच हा जरा, असं म्हणून ती बाजूला जाते आणि रूमच्या दरवाजाच्या बाहेर येऊन ती उभी राहते
आणि अर्णवला ती दिसणार नाही अशा पद्धतीने ती बाजूला असते. आणि अर्णव देखील ईश्वरी आता बाजूला आल्यामुळे तोही गालातल्या गालात हसतो, कारण ईश्वरीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नसतं. कारण याचा अर्थ ईश्वरी पण अर्णवच्या आता प्रेमात पडत असते हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं. आता दोघंही गालातल्या गालात आपल्याच विचारांमध्ये गुंतलेले असतात. ईश्वरी ही दरवाजाच्या तिथून बाहेर अर्णवच्या विचारात लाजत असते, तर अर्णव पण ईश्वरीच्या सगळ्या आठवणींमध्येच गुंतलेला असतो. कशा प्रकारे ईश्वरी लग्न करून घरात आली आणि त्यानंतर त्या दोघांच्या नात्यामध्ये कशाप्रकारे तणाव होता आणि वाद होते. अर्णव प्रत्येक वेळेला तिच्याशी प्रेमानेच वागवे, परंतु ईश्वरी त्याच्यावर चिडचिड करायची. तरीही त्या दोघांचं नातं कसं होतं हे अर्णवला आता गालात आठवतं. आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही ईश्वरीच्या घरी गेलेले असताना कशाप्रकारे आईने त्यांना घास भरवायला सांगितला होता, तेव्हा ईश्वरीला अर्णवने पटकन घास भरवल्यामुळे ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. आणि नंतर मग ईश्वरीचा हात भाजल्याने अर्णव त्याच्यावर कशी पुंकर घालत होता हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. त्याचप्रमाणे ताईने जेव्हा रीत पूर्ण करायला सांगितलेली असते दसऱ्याची म्हणजेच नवरात्रीची, त्यावेळेला जी आईची रीत असते ती पूर्ण करत असताना अर्णवने ईश्वरीला कशाप्रकारे आईचे जे सगळे दागिने असतात ते सांगितलेले असतात घालण्यासाठी, आणि अर्णव स्वतः तिला कशाप्रकारे सजवत असतो हे सगळं आता त्याला आठवत असतं. आणि नंतर सगळ्यांसमोर कशाप्रकारे ईश्वरीने त्याला दसऱ्याच्याच दिवशी जिलेबी भरवली हे सगळं आता त्याला आठवतं. त्यानंतर मग ईश्वरी ही बाहेर असते, तिलाही त्याच आठवणी आठवत असतात आणि तिलाही अगदी खुल्ल्यासारखं झालेलं असतं. दोघांचंही नातं आता नव्याने सुरू होत असतं. ईश्वरी म्हणते की हे काय होतं सगळं, तिचं मन तिला आता वेगळेच प्रश्न विचारत असतं. नंतर मग आता अंजली ही घड्या आवरत असताना म्हणते की अहो आज ना खरंच खूप बरं वाटलं ईश्वरी आणि अर्णव यांना पाहून, कारण ईश्वरीने आज अगदी मनापासून आपल्या चिंटूला जिलेबी भरवली, खरंच खूप बरं वाटलं. आणि म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांचं नातं ना हळूहळू रुळावर यायला लागलंय असं वाटलंय मला. तेव्हा मग तो म्हणतो की रुळावर हळूहळू म्हणजे, तेव्हा ती म्हणते की नाही हो, मी असं का म्हणाले, कारण त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामध्ये खूप तणाव होता त्यावेळेला, त्यामुळे हे मी म्हणाले. परंतु खरंच मला ना अगोदरपासूनच माहीत होतं की ईश्वरी आणि अर्णव यांची जोडी आहे ना ती मेड फॉर इच अदरच आहे. तेव्हा मग हे ऐकून आता राकेशच्या तळपायाची एक मस्तकात जाते. तो चिडतो आणि तिथून उठून येतो आणि म्हणतो की काय मेड फॉर इच अदर, हे बघ अंजली, मेड फॉर इच अदर वगैरे ना असं काहीही नसतं आणि या जगात खरं तर कोणीच कोणासाठी नसतं हे लक्षात ठेव. मेड फॉर इच अदर वगैरे हे शब्द ना हे बरोबर नाही आहेत, त्यामुळे तू हे जे काही आत्ता बोललीस ना ते पुन्हा बोलायचं नाही, समजलं. त्यामुळे जे जगात आहे तो प्रत्येक व्यक्ती हा एकटा असतो आणि कोणासाठी तरी कोणीतरी बनलेलं असतं. त्यामुळे त्या दोघांबद्दल तू असं काही बोलू नकोस, समजलं, इथून पुढे लक्षात ठेवायचं, असं म्हणून तो तिच्यावरती अगदी जोरात आवाज चढवतो. त्यामुळे खरं तर तिला काहीच समजत नसतं की नक्की राकेश काय बोलतोय. ती घाबरते आणि म्हणते की अहो हे काय बोलताय तुम्ही, मला कळत नाही आहे, असं का बोलताय तुम्ही. ती पण खूप अशी घाबरलेली असते, कारण राकेशचं हे असं भयानक असं रूप तिच्यासमोर पहिल्यांदाच आलेलं असतं. त्यामुळे ती खूप घाबरून त्याच्याकडे बघत असते. आता राकेश म्हणतो की मग हा केलेला अभिनय तुला रिअल वाटला की नाही. तेव्हा मग ती असं करून त्याच्याकडे बघते. तेव्हा राकेश म्हणतो की अगं काय अंजली, किती घाबरलीस तू. अगं मी फक्त नाटक करत होतो, म्हणजेच मी असं वेगळा एक रोलमध्ये शिरलो होतो आणि ते मी तुला नाटक करून दाखवत होतो, परंतु तुला काय वाटलं. तेव्हा ईश्वरी जरा अंजली 2 मिनिटासाठी गप्पच बसलेली असते, कारण तिला काही समजत नसतं की नेमकं राकेशचं काय चाललं आहे. तो अशा प्रकारे बोलत असतो की ती त्या मूडमधून बाहेरच येत नाही. नंतर मग ती गप्प असते. राकेश म्हणतो की अगं असं काय करतेस, मला ना एक नाटक आहे आमच्या सगळ्या स्टाफचं, त्याच्यामध्ये मला विलनचा रोल करायचा आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं नाटक करत होतो. त्यामुळे अगं पण तुला हा सगळा जो माझा अभिनय होता तो रिअल वाटला की नाही, म्हणजे मी विलनची जी काही ॲक्टिंग आहे ते अगदी व्यवस्थित करू शकतो हे तुझ्या चेहऱ्यावरून तरी बघून मला पडतं आहे, कारण तू ज्या प्रकारे घाबरली आहेस ना त्या प्रकारे माझ्या आता लक्षात आलं आहे की मी हे जे नाटक आहे ते अगदी व्यवस्थितपणे करू शकतो. अगं हे काय अंजली, किती पडला आहे चेहरा तुझा, अगं किती घाबरलीस तू, असं म्हणून तो तिला नॉर्मल करत असतो आणि म्हणतो की अगं शांत हो, जरा चेहऱ्यावर स्माईल येऊ दे, असं म्हणून तो तिच्या आता चेहऱ्यावर स्माईल आणतो. नंतर मग तो म्हणतो की अगं ते बार काउन्सिलचं नाटक आहे ना त्यासाठी मला विलनचा रोल करायचा आहे, म्हणून मी फक्त प्रॅक्टिस करत होतो, दॅट्स इट, बाकी काही नाही, असं आता तो तिला बोलून दाखवतो. परंतु तरीही तो त्याचं पुस्तक वाचण्यासाठी परत निघून जातो आणि रागातच अगदी म्हणजे तीक्ष्ण नजरेने ते पुस्तक वाचत असतो. आता अंजली त्याच्याकडे लक्ष देते, तोही कुठल्या तरी दुसऱ्याच विचारांमध्ये असतो, म्हणजेच अर्णवच्या आणि ईश्वरीच्याच. परंतु आता मनातच म्हणतो की ईश्वरी ही कधीही त्या अर्णवची नाही आहे.
तर अंजलीला इथे त्याच्याबद्दल जरा संशयच येत असतो आणि तिलाही कळत नसतं की नेमकं हा असा का वागायला लागला अचानक. तर इथे आकाश हा मामा मामीला हॅपी दसरा म्हणत असतो. तेव्हा मामा म्हणतो की अरे शुभ दसरा म्हणावं रे, आणि मग तो तिला आशीर्वाद देतो. तेव्हा दोघंजणही खूप हसत असतात. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी मामाला सोनं देत म्हणते की मामा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मामा हा आकाशला म्हणतो की हे बघ असं बोलायचं असतं. आणि मग ईश्वरी ही वल्लरीला पण सोनं देते आणि मामी तुम्हाला शुभ दसरा. तेव्हा ती सोनं अगदी हातातून खेचून घेतल्यासारखं घेते आणि ईश्वरी तिला नमस्कार करते. त्याच वेळेला ती तिचे पाय पटकन बाजूलाच घेते. मग त्यावेळेला लगेच मामा म्हणतो की अगं वल्लरी हे काय करतेस, आपला सण आहे अगं आणि ती तुला नमस्कार करते तर तिला आशीर्वाद दे. तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि म्हणते की काय करणार आता, म्हणजे ना मला काही खोटं खोटं बाबा वागता येत नाही, असं सरळ ती बोलून दाखवते. त्यामुळे मामा म्हणतो की ठीक आहे वल्लरी जाऊ दे, तुला जसं वागायचं आहे तसं तू वाग. पण मामा आता ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता एव्हाना तरी तुला कळलं असेल की वल्लरी जे काही वागते ना तिचं वागणं फार काही मनावर घ्यायचं नाही, समजलं ना. असं मामा आता ईश्वरीची साईड घेऊन बोलत असतो. परंतु वल्लरी काही नमायला तयार नसते आणि ती गपचूप अशीच उभी असते. आकाशला पण खरं तर आवडलेलं नसतं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की कसं आहे ना, किती काही झालं तरीही बळजबरीच्या सुनबाई आहे, पण आम्हाला बळजबरीचा तो नमस्कार नको आहे, असं बोलून वल्लरी आता तिच्याकडे रागानेच बघत असते. आणि त्यावेळेला मामा म्हणतो की काय हे वल्लरी, म्हणजे तुझं सणासुदीला पण हे असंच वागणं, जाऊ दे सोडून दे. हे बघ ईश्वरी, तू ना आता नको लक्ष देऊस, जाऊ दे. अशा वेळेला ना आपण काय करायचं, सरळ इग्नोर करायचं. तेव्हा वल्लरी मामाकडे रागाने बघते आणि नंतर अर्णव हा खाली आलेला असतो. अर्णव काहीतरी कामानिमित्त मामाशी बोलण्यासाठी येत असतो, परंतु ईश्वरीमध्ये येते आणि म्हणते की एक मिनिट अर्णव सर, मला ना जरा बोलायचे. तेव्हा तो बोलतो की हा मिस इंदोर बोल. मग त्यानंतर आता अर्णवला ती सोनं देत असते आणि म्हणते की सर तुम्हाला दसऱ्याचं सोनं द्यायचं होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, या सगळ्यावर मी बिलीव्ह करत नाही आणि तू का करतेस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर, आहे माझा या सगळ्या पद्धतींवरती विश्वास, त्यामुळे घ्या प्लीज हे घ्या. असं म्हणून आता ईश्वरी आता अशा बोलल्यामुळे अर्णव हा तिच्याकडून सोनं घेताना म्हणतो की ओके ठीक आहे. आणि मग ईश्वरी ही त्याला ते सोनं देते आणि म्हणते की अर्णव सर, आलं ना लक्षात, कितीही काय झालं तरी ही आपली पद्धत आहे आणि आपली पद्धत आपण पाळली तर गेलीच पाहिजे. त्याच वेळेला आता लगेचच अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा मग लगेचच तिने ऑर्डर सोडल्यामुळे अर्णव पण ऐकतो आणि त्याला हे वाक्य आठवतं की ईश्वरी तू ऑर्डर सोडायची होतीस, मग ती तशीच ऑर्डर सोडते आणि अर्णवला सोनं देत असते. त्यावेळेला मामा म्हणतो की आत्ता कसं ऐकलास अर्णव, शाब्बास ईश्वरी, असं तो तिला बोलतो. आणि नंतर मग आता ईश्वरी सोनं दिल्यानंतर तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा असं म्हणत ईश्वरी त्याच्या पाया पडते. त्यावेळेला मग ती पाया पडत असताना अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे सगळं काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, ही आपली पद्धत आहे आणि ती आपण फॉलोच केली पाहिजे. मग आता ईश्वरी ही त्याच्या पायाला अगदी हात धरून नमस्कार करते. मग मामा म्हणतो की अर्णव, अरे असं काय करतोयस, बायको पाया पडली तुझ्या, मग तिला भरभरून आशीर्वाद दे. तेव्हा अर्णव पटकन बोलतो की हो, आशीर्वाद तर आहेच तिचा नेहमीच, तिच्यासोबत नेहमी माझा, असं तो तिला बोलतो. आणि ईश्वरी आता हसत असते. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे मामा, जरा ये, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या पॉईंटवर बोलायचं आहे. असं म्हणून मामाला तो बाजूला आणतो आणि मग मामा म्हणतो की काय रे, काय झालं. तेव्हा अर्णव आणि मामा बाजूला झाल्यानंतर अर्णव म्हणतो की मामा, आता काही करायचं आहे, परंतु त्या माणसाला म्हणजेच त्या घरजावयाला या घरात ठेवायचं नाही आहे. काही करून त्याला इथून आपल्याला हकलावं लागेल, बस झालं, काहीतरी आपल्याला पॉईंट केला पाहिजे. तेव्हा मामा म्हणतो की अप्रतिम विचार आहे तुझा आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण हे सगळं केलं तर अगदीच उत्तम आहे. कारण वल्लरीचं त्याच्याकडे लक्ष असतं आणि हे दोघं नेमकं काय बोलतात याच्याकडे ती पूर्णपणे लक्ष देऊन असते आणि दोघांचं काय कुसूरपुसूर चालू आहे हे देखील ती बघत असते. त्याच वेळेला आता अंजली खाली येते. अंजली म्हणते की अगं ईश्वरी, यावर्षी तू आहेस म्हणून तुझ्याकडून सोनं लुटायचं आहे. तेव्हा आता अंजली तिला सोनं देते आणि म्हणते की ईश्वरी, तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा ईश्वरी पण म्हणते की ताई, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून आता अंजलीच्या ती पाया पडते आणि अंजली म्हणते की बस ग, आणि तिला जवळ घेते. आणि मग अंजली आता पुढे सोनं द्यायला जाते. त्याच वेळेला तिथे आता राकेश येतो आणि राकेश आल्याबरोबर तो ईश्वरीकडे बघत राहतो आणि सोनं देत असतो. तेव्हा ती सोनं घेत असताना अगदी त्याच्याकडे न बघताच इंटरेस्ट नसल्यासारखं घेते आणि त्यालाही ती आता सोनं देत असते. आणि मग ते देत असताना अर्णव आणि मामा हे दोघंजणही बोलत असतात. अंजलीचंही तिच्या माणसांमध्ये लक्ष असतं.
तेव्हा मग आता राकेश हा पटकन तिचा हात धरतो आणि म्हणतो की अगं अगं बास बास ईश्वरी, काहीच गरज नाही अगं माझ्या पाया पडण्याची. अगं मी काही इतका मोठा नाही आहे, म्हणजे इतका ज्येष्ठ नाही आहे की तू माझ्या पाया पडशील. अजिबात नाही, नको नको पाया पडू नकोस, असं तो मुद्दामच आता सगळ्यांसमोर ॲक्टिंग करत असतो. तेव्हा खरं तर अर्णवला माहीत असतं की हे सगळं तो मुद्दाम करतोय, कारण ईश्वरीचा हात धरायला मिळावा म्हणून. ईश्वरी काही त्याच्या पाया पडणारी नसते, परंतु तो मुद्दामच हे सगळे ॲक्टिंग करत असतो ईश्वरीचा हात धरण्यासाठी. तेव्हा आता ईश्वरी जराशी गोंधळलेली असते, काय बोलावंही तिला काहीच कळत नाही. ईश्वरी पटकन हात बाजूला करून घेत असते. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की अगं हो ईश्वरी, हे सोनं घे तुला पण, असं म्हणून तो तिला सोनं देतो. तेवढ्यातच आता त्याचं लक्ष पूर्णपणे वाईट नजरेने ईश्वरीकडे असतं, परंतु कोणाकडेही त्याची नजर नसते. मात्र अर्णवने अगदी अचूक ओळखलेलं असतं आणि अर्णव हा राकेशकडे येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना जिजू, आपण एखाद्याला सोनं देतो तर ते घेतल्यानंतर त्याचा हातही आपल्याला नंतर सोडायचा असतोच, असं तो त्याला पटकन टोमणा देतो. आणि नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की ईश्वरी ठीक आहे, तू दिलंस ना सोनं, असं म्हणून आता मग पटकन तो त्याचा हात बाजूला करतो. आणि खरं तर अर्णवला त्याचा खूप राग येत असतो. अर्णवने राकेशच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे राकेशही जरासा सावध झालेला असतो की अर्णव काही करू नये म्हणून. तेव्हा मग आता लगेचच पुढे राकेश म्हणतो की हो हो, तुम्हाला ह्या सगळ्यांना हॅपी दसरा, असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी ही खूपच जास्त चिडलेली असते, कारण तो जे काही करत असतो त्यामुळे त्याला खूप म्हणजे त्याचं वागणं पाहून ईश्वरीला खरंच अगदी तिटकाराच येत असतो. तेव्हा मग अर्णव मुद्दामच ईश्वरीच्या बाजूने येऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर तो हात ठेवत असतो. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की ईश्वरी, मी तुला ओळख करून देतो. तेव्हा आता तो तिच्याकडे बघतच राहतो आणि मनातच म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीची तू मलाच ओळख करून देणार आहेस का. नंतर आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असताना तो म्हणतो की खरंच अंजली, आज ना खरंच खूप मजा आली आहे. त्याच वेळेला राकेश हा तिच्याकडे बघत असतानाच अर्णव हा तिच्या बाजूने येऊन उभा राहतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि हे सगळं जेव्हा राकेश पाहतो तेव्हा खरं तर त्याला खूपच राग येत असतो. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांची वाढती जवळीक पाहून राकेशचा चांगला जळफळाट होत असतो. तेव्हा आता अर्णव हा मुद्दामच ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा आता ईश्वरी पण मागे पुढे कसलाही विचार न करता पटकन अर्णवचा हात धरते आणि दोघंजणही उभे असतात. तेव्हा ईश्वरीकडे आता तो रागानेच बघतो, म्हणजे अर्णव तर अर्णव, त्याच्यावर ईश्वरी पण आहेच. आणि मग आता ईश्वरीने हात ठेवल्यामुळे अर्णवलाही खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इथे आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, मी तुला सांगायचं राहून गेलो, हे जिजू आहेत अंजलीताईचे मिस्टर. कधी मी तुला ओळख करून दिली नाही ना, आता मी तुला ओळख करून देतो. आणि हो, खरं तर यांची ओळख करायची राहूनच गेली होती, परंतु काय ना, अशी ओळख ही स्पेशलीच करून द्यायची असते ना, म्हणूनच करून देतोय. आणि हो, एक गोष्ट आणखी, ते म्हणजे आपल्या अंजलीताईचे ते खूप काळजी घेतात बरं का. तेव्हा वल्लरी खरं तर त्यांच्याकडे संशयाने बघत असते, परंतु अर्णव जेव्हा हे सगळं बोलायला सुरुवात करतो ना, तेव्हा मात्र वल्लरी शांत होते, कारण तिथे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे वल्लरीला जाणवतच असतं. मग त्यानंतर अर्णव बघत असतो आणि म्हणतो की ईश्वरी, आपल्या अंजलीताईची खूप काळजी घेत असतात ते, आणि सतत दौऱ्यावर असतात, त्यामुळे ताईला वेळ द्यायला भेटत नाही ना, म्हणूनच ते काळजीत असतात. परंतु खरंच खूप काळजी आहे त्यांना त्यांच्या घराची, आणि खूप उत्तम वकीलही आहेत ते, असं मुद्दामच अर्णव त्याला टोमणा मारून दाखवत असतो. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो रे, काळजी तर असणारच ना मला, आणि अंजलीसारखी बायको असल्यावरती कोण काळजी करणार नाही, बरोबर की नाही. तेव्हा मग आता लगेचच मामा म्हणतो की हो, जावई बापू म्हणजे ना अगदी उत्तम विनोदच करतात बरं का. खरंच जावई बापूंना सगळ्यांची खूप काळजी असते, असं मामा तिथून बोलून दाखवतो. तेव्हा आता हे सगळं होत असताना वल्लरी म्हणते की यांच्यात नेमकं काहीतरी चालू आहे का, म्हणजे जे माझ्या नजरेला दिसत नाही आहे. तेव्हा आता लगेचच मामाला बघतच तो म्हणतो की काय झालं आहे मामा. मग अर्णव म्हणतो की एक काम होतं. तेव्हा आता लगेचच पुढे राकेश बघायला लागतो की ह्याचं नेमकं आता पुन्हा काय चालू होतं आहे. राकेशला बघत अर्णव म्हणतो की मामा, ह्यांना आपलं आता काम सांगूया. ॲक्च्युली त्याचं काय आहे ना जिजू, की तुम्हाला मी मागे बँगलोरला पाठवलं होतं ना, ते काम ना तुम्ही अगदी उत्तम केलं होतं. मग आता पुन्हाही तुम्हाला बँगलोरला पाठवायचं आहे, म्हणजे ना तसं कामच आलं आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, अगदी उत्तम. म्हणजे जर जावई बापू तिथे गेले ना अर्णव, तर आपलं आताची सगळी जी केस आहे ना ती क्लोजच होऊन जाईल, म्हणजे निकाल हा आपल्याच बाजूने लागेल असं वाटतंय मला. त्यामुळे आपण एक काम करूया, जावई बापूंना लवकरात लवकर आपण पाठवूया तिथे.
त्याच वेळेला आता लगेचच मामा म्हणतो की हो अंजली, अगं बघत काय बसली आहेस, जावई बापूंना जेवायला वाढ, त्यांची बॅग पॅक कर, अगं त्यांना निघायचं आहे, आज रात्रीचीच फ्लाईट आहे त्याची. मग आता तो म्हणतो की नाही, मला यावेळेला जायला जमणार नाही. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आणि मग राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, जरा स्पष्टच बोलतो मी. काय आहे ना की मला जायला जमलंच तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु या इतक्या दिवसांमध्ये मी अजिबात अंजलीला वेळ दिलेला नाही आहे. आणि तिची जी काही परिस्थिती आहे ना, त्यावरून मला असं वाटतं की मी अंजलीला वेळ दिला पाहिजे, तिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. म्हणूनच मला असं वाटतंय की यावेळेला मला जाता येणार नाही, काही झालं तरीही. कारण मला सतत मनात गिल्ट असतं रे, की मी तिला वेळ देऊ शकत नाही आहे. माझ्या कामानिमित्त मी सारखा बाहेर असतो, त्यामुळे तिला काही बोलताच येत नाही. ती बिचारी सगळं गप्पपणे सहन करत असते. पण आता मला असं वाटतं की नको, हे सगळं नको करायला. तेव्हा खरं तर सगळ्यांना आनंदच होत असतो, म्हणजे मामीला आणि अंजलीला. पण त्यावर अर्णवला तो म्हणतो की नको, आता यावेळेला नको. कारण काय ना, तिच्यावरती लक्ष ठेवणं हे मला खूप गरजेचं वाटतंय. म्हणूनच मला इथेच आता राहिलं पाहिजे. तेव्हा आता लगेचच राकेश आणि मामा चिडलेले असतात. ईश्वरीलाही बरोबर त्याचा डावपेच समजत असतो. अर्णव म्हणतो की त्याचं काय आहे ना, की तुम्हाला काळजी आहे ताईची, हे भरपूर आम्हाला माहीत आहे. परंतु काय ना, की जर तुम्ही हे काम केलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं. म्हणजे आपण आपल्या माणसालाच सांगतो ना, असं काम करा वगैरे, म्हणूनच. तेव्हा तो म्हणतो की मी माझा दुसरा मित्र देतो ना माझ्या ओळखीतला. तेव्हा अर्णव म्हणतो की मी अगेन तेच बोलतोय, की जर आपल्या घरचा, आपल्या जवळचा माणूस असला तर ते काम होणं अगदी सोपं होऊन जातं ना. आणि त्यासाठीच आम्ही म्हणतोय की जर तुम्ही गेलात ना, तर आपलं काम हे 100% होईल. तेव्हा मामा म्हणतो की हो, अगदी बरोबर बोलतोस अर्णव तू. अरे जावई बापू गेले तर कसं आपलेपणाने काम करतील ना. आपल्या घरातला माणूस आणि आपल्या घरातल्या माणसालाच आपण हक्काने अगदी सांगू शकतो ना. ऐनवेळेला आपण असा लॉयर कुठून उभा करू शकतो, इतका हुशार. त्यामुळे जिजू, मी तुम्हालाच रिक्वेस्ट करतोय की तुम्हीच जर गेलात तर बरं होईल बँगलोरला. असं म्हटल्यावर आता अर्णव त्याच्यासमोर अगदी डावपेच टाकून ठेवतो. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, जातो मी. परंतु अर्णव, एक नाही 2 तिकीट बुक कर. तेव्हा 2 तिकीट कशासाठी असं विचारल्यावर तो म्हणतो की मी अंजलीला पण सोबत घेऊन जातोय. तेव्हा सगळेजण गप्प असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आता तिच्याच रूममध्ये गणूबाप्पाच्या जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते की गणूबाप्पा, मला खरंच माहिती नाही आहे आमचं नातं कसं आहे ते. म्हणजेच आमच्यात नवरा बायकोचं नातं निर्माण नाही झालं तरीही ठीक आहे, परंतु आमच्यामध्ये आम्ही एकमेकांची काळजी घेणारे दोस्त असं जरी आमचं नातं आहे असलं तरी मला ते नक्कीच आवडेल. आम्ही एकमेकांशी झालेले मित्र, आमची एकमेकांशी झालेली सोबत ही मला खरंच नक्की आवडेल. असं ईश्वरी तिच्या गणूबाप्पाला हात जोडून बोलत असते आणि दोघांच्याच नातेविषयी प्रार्थना करत असते. त्याच वेळेला तिथे आता अर्णव जातो आणि अर्णवला कळतं की ईश्वरी काहीतरी बोलत आहे. आणि ईश्वरी ही त्यांच्या दोघांच्या नातेविषयी देवाशी काहीतरी बोलते. हे पाहून अर्णवलाही खरंच खूप बरं वाटतं आणि तोही गालातल्या गालात तिथे बसून हसत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी बाहेर असताना तिथे राकेश जातो आणि म्हणतो की अगं ईश्वरी, काही हरकत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं आपलं जरी लग्न झालं नसलं तरीही आपलं लग्न होणार होतं ना. पण त्यात काय इश्यू आहे? जरीही तू मिसेस अर्णव राजे शिर्के असलीस तरीही तू माझी इंदोरी जिलेबीच आहे. लग्न तर आपलंच होणार होतं, ठरलं होतं. मग हे सगळं काय करण्याची गरज आहे? हरकत नाही आहे. चल, ते काही असू दे, आता काही घडलेलं असू दे, परंतु आपण दोघं एकत्र असणं हे फार गरजेचं आहे. असं म्हणून ईश्वरीच्या जवळ तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अगं असं काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी आता त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते की 1 मिनिट, बाजूला व्हायचं, अजिबातच समोर येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुझ्यासारख्या या नीच माणसाला ना मी बरोबर धडा शिकवू शकते, समजलं? त्यामुळे तुझं हे घाणेरडं तोंड घेऊन ना पुन्हा माझ्यासमोर कधी यायचं नाही. असं ईश्वरी त्याच्यावरती चिडून बोलते आणि त्याची जी लायकी असते ती सगळीच काढून टाकते. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.